वेलकम टू माय चॅनल रजनीगंधास रेसिपी. आज आपण इथे बनवतोय छोटे सामोसे. ते आपण किटी पार्टीला वापरू शकतो, मुलांच्या बर्थडे साठी वापरू शकतो. तर मी इथे घेतलेला आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी कणिक आणि पाव वाटी रवा, बारीक रवा. त्याच्यामध्ये 2 चमचे चांगलं गरम मोहन घातलंय. असा गोळा त्याचा बनला पाहिजे एवढं त्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे. त्यात थोडासा ओवा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि हे सारं मिश्रण आता आपण चांगलं घट्ट कालवून घेतोय. हे पीठ आपल्याला तसं घट्टच मळायचंय. हे बघा, असा गोळा तयार झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी असं बोट लावून बघितलेलं आहे. असा गोळा जमला पाहिजे. आता आपण इथे फोडणी करतोय. ती समोश्यासाठी भाजी करण्यासाठी फोडणी केली. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, मटार, बडीशेप, धने 4 दाणे, आवडत असतील तर तीळ, हे सारं कढीपत्ता, हे सारं साहित्य घालून घेतलं. त्याच्यामध्ये 5 बटाटे उकडलेले घातले. त्याला मीठ घातलं. थोडंसं लाल तिखट आवडत असेल तर घालावं आणि हे सारं मिश्रण आपण चांगली भाजी ही परतून घेतली. आपल्याला बटाटे ओलसर नसावेत. शिजलेले बटाटे ओले झाले की भाजी ओली होते. आपल्याला इथे हे सगळी भाजी आपण एकजीव करून घेतली. आवडत असेल तर एक अर्धा लिंबू पिळून घ्यावा आणि हे सारं मिश्रण आपण आता तयार करून घेतलेलं आहे. आता मी सामोस्याच्या अशा पट्ट्यात लाटून घेतले. आपल्याला एक पोळी लाटायची आहे. त्याच्यामधले मध्ये कट करून त्याचे 2 भाग करून चालतात. मोठी पोळी लाटली असेल तर त्याचे 4 भाग करायचे आणि असे सगळे सामोसे मी इथे भरून घेतलेले आहेत. मी आज इथे मिनी सामोसे केलेत. खूप मोठे सामोसे केले तर छोट्या मुलांना देताना आपल्याला अख्खा समोसा ते खातीलच असं नसतं. त्यामुळे मी इथे मिनी समोसे केलेत, लहान मुलांसाठी केलेत. तर हे माझे सगळे समोसे बघा असे भरून झालेले आहेत. आज मी त्याच्यामध्ये अजून एक शेप केलेला आहे, कारण लहान मुलांच्या पार्टीसाठी केलेला आहे. तर मी हे चॉकलेट शेपमध्ये पण बनवलेले आहेत. हा समोसा त्याची चव पट्ट्या लाटून घ्यायच्या मैद्याच्या. मैदा आणि कणिक घ्यायच्या आट्याच्या आणि त्याच्या पट्ट्या चौक लाटल्यानंतर मधोमध भाजी भरून दोन्ही साईडला त्याला असा पीळ द्यायचा आणि आपल्या इथे लहान मुलांसाठी चॉकलेटची सुद्धा समोसाची तयार झालेली आहे. तर मी आता इथे थोड्याशा गोष्टी घेतलेल्या आहेत. मी कांदा पात घेतलेली आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत. हे एकदम कोवळ्या मिरच्या आहेत, तिखट नसलेल्या. हे सारं मी जरा तेलामध्ये तळून घेतलं आणि सारी तयारी करून घेतली. आता आपले समोसे तळायला घेतलेले आहेत. छान खमंग कुरकुरीत समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवर तळायचे आहेत. एकदम गॅस मोठा ठेवून वरच्या अंगाला करपतात आणि आतून हा समोसा तळला जात नाही. त्यामुळे आपल्याला आच मीडियम ठेवायची, काही वेळा लहान सुद्धा ठेवायची आणि अशा गुलाबी रंगावर आपल्याला छान हे समोसे तळून घ्यायचे आहेत. तर समोसे माझे हे आता सगळे तळून होत आहेत. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटते त्याबद्दल आपण नक्की कमेंट करा. रजनीगंधा ह्या माझ्या YouTube चॅनलवरून आपण ही सारी रेसिपी पाहत आहात. तर तुम्हाला ही रेसिपी करायला सोपी आहे, एकदम झटपट करण्यासारखी आहे. आपण लहान मुलांना हे असे छोटे समोसे बनवून देऊ शकतो. कुठल्याही आपल्या पार्टीला असं घरात बनवून वाढू शकतो. तर ही सारी रेसिपी तुम्हाला कशी वाटते त्याबद्दल नक्की कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. तर मी कवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या अजिबात तिखट नाही आहेत. मुलांना खाता येतील अशाच मिरच्या आहेत. तर सारी माझी तयारी आता इथे होत आलेली आहे. हे समोसे आपण रवा, अर्धी वाटी रवा, 1 वाटी कणिक आणि 1 वाटी मैद्यापासून बनवत आहोत. ह्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण अजून कमी घालू शकतो, जेणेकरून मुलांना म्हणजे मैदा आपण शक्यतो खाऊ देत नाही. त्यामुळे कणकेपासून सुद्धा बनवू शकतो. तर हे सारे समोसे बघा माझे छान इथे मस्त तळून झालेले आहेत. चॉकलेटचा आकार पण बनवून घेतलेला आहे.
आणि छोट्या आकाराचे सामोसाचा आकार पण बनवलेला आहे. तर अजून कोणती नवीन रेसिपी आपल्याला पाहायला आवडेल त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. आता हे सारं मिश्रण माझं हे सगळे समोसे बघा तयार झालेत. मी ह्याच्यावर थोडासा आता मसाला भुरभुरवणार आहे. म्हणजे मी चाट मसाला, काळा नमक, लाल तिखट हे थोडंसं वरून सगळं घातलेलं आहे. त्यामुळे त्याला अशी अप्रतिम टेस्ट येते ना, काय अगदी लाजवाब बघा. आपण 2 समोसे खायचे असाल तर नक्की 4-5 समोसे खाल. काय बेस्ट ह्याला कलर आलाय ना, वॉव! आणि ह्या अशा वरून भुरभुरवण्यामुळे इतका एकदम त्याला असा क्रिस्पीपणा येतो, खमंगपणा वाटतो ना, की आपण खातच राहाल. आपणही अशी रेसिपी बनवा. आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपमधल्यांना, शेजारी-पाजाऱ्यांना नक्की करून खायला घाला. अशी रेसिपी तुम्ही बनवली तर तुम्हाला सगळेजण वाह म्हणतील. हे बघा मी इथे चॉकलेटचे आकार देखील आपल्याला दाखवते. सामोसा, चॉकलेट सामोसा. कसा बघा एकदम क्रिस्पी झालाय. मस्त अजिबात तेल प्यालेले नाहीयेत. त्याच्यामध्ये तिखट कमी आहे त्यामुळे मुलं आनंदाने खातायत. खूप छान झालेत. मी पुन्हा-पुन्हा हे तळले कारण सगळी रेसिपी जेवढी केली होती मी तेवढी कमीच पडत होती. त्यामुळे आपणही अशी रेसिपी बनवा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा चॉकलेटची समोसा तुम्हाला कसा वाटतो? तुम्हीही असा चॉकलेट समोसा बनवा आणि मुलांना खूप आनंद वाटेल अशा रेसिपीज बनवून द्या. तर रजनीगंधा ह्या माझ्या YouTube चॅनलवरून आपण सारी ही रेसिपी पाहत आहात. संध्याकाळच्या स्नॅक्सला हे वापरू शकतो, सकाळच्या नाश्त्याला सुद्धा देऊ शकतो, तर डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो. तर मंडळी बघितल्याबद्दल धन्यवाद.